अशी चर्चा सुरू आहे वर्तमानपत्रांना. चर्चाच आहे ना, अजून अधिकृत असं काही नाही. चर्चा ऐकतोय मी, त्यातलं सत्यता काय मला अजून सांगता येणार नाही. जोपर्यंत त्याला अधिकृत दुजोरा मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर वाच्यता मला करणं योग्य नाही आहे. उद्या त्यांनी शंकरनगरला बैठक पण बोलवली, कार्यकर्ते जास्त लोकांची चर्चा असतील ना. असं आहे की आता निवडणुका आहेत, प्रत्येकाला आपापल्या परीने स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागतो. मला अजून काय अधिकृत सांगणं कठीण आहे, कारण त्याला काय दुजोरा कोणी असं अधिकृत दिलेल्या बातम्या आहेत. जरांगे पाटील पुन्हा उपोषणाचा इशारा दिला 17 तारखेपासून पुन्हा उपोषण. असं आहे की मागण्या बऱ्याचशा मार्गी लागलेल्या आहेत आणि ज्या काय उर्वरित अद्याप प्रलंबित आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चित करू. त्यामुळे त्यांनी शासनाशी त्यांचा समन्वय घडवून आणण्याकरता मी प्रयत्नशील आहे. मी त्यांच्या संपर्कात राहण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ज्या काय उर्वरित गोष्टीसाठी ते उपोषण करताय, माझी विनंती राहील त्यांनी तसं न करता शासन स्तरावर ज्या उर्वरित मागण्या आहेत जर मी स्वतः लक्ष घालायची माझी तयारी आहे. संकेत बावनकुळेच्या बाबतीत सातत्याने आरोप होत आहे की नेते आरोप करतात की त्यांच्यावर कारवाई करताना पोलिसांवरती दबाव भाजपच्या नेत्यांनी. ते काही कारण नाही ना. मला वाटतं की जी सत्यता आहे, जे सत्य आहे ते चौकशी अंती स्पष्ट होईल. त्यामुळे तसा काही विषय प्रकरण कुठलाही दडपण्याचा प्रयत्न अजिबात बावनकुळेही करणार नाही आणि कोणी करणार नाही. साहेब त्यांनी असं म्हणलेलं आहे की जास्तीत जास्त पक्ष कुठलाही असो, फक्त कुंड्यांचेच आमदार निवडून द्या असं त्यांनी महाधिवेशनात वक्तव्य केलेलं आहे. असं आहे की सर्वांनाच न्याय द्यावा लागतो. राजकीय पक्षांना ही काळजी घ्यावी लागते की सर्व सामाजिक समतोल राखल्या गेला पाहिजे उमेदवारी देण्याकरता. ही भाजपची भूमिका आहे आणि त्यामुळे असं म्हणणं चुकीचं राहील. देत असताना त्या भागातली परिस्थिती आणि स्थानिक लोकांचं जी काही मागणी असेल त्याप्रमाणे विचारात घेऊन सीट निवडून येईल याकरता